नमस्कार, मी प्राध्यापक शोभना देशमुख आणि मी राष्ट्रवादीची जिल्हा अध्यक्ष आहे अजितदादा गट आणि माझी पंजाबराव बँकेची डायरेक्टर आहे. आमच्या पंजाबराव बँकेचे आहेतच इथे सर. हे शिबिर खरंच म्हणजे नशीबवाल्यांनाच करायला मिळते याचा अनुभव मी घेतला. कारण की मी शिबिरासाठी सुट्टी टाकली. 15 ते 19 मी प्राध्यापक असल्यामुळे 15 ते 19 मी सुट्टी घेतली आणि मी शिबिराला येणार. जयाताईसोबत माझं बोलणं झालं की मी येणार आहे आणि मी असं करणार आहे. पण मी काहीतरी वाईट कर्म केले, मला शिबिराला यायला मिळालं नाही. माझा आज शेवटचा दिवस मला मिळाला कारण माझ्या इथलं ऑडिट लागलं कॉलेजचं आणि मला सुट्टी असूनही कॉलेजला जावं लागलं. पण मी शेवटचा दिवस केला. याच्या आधी मी शिबिर केलेलं आहे शर्माजींचं महेश्वरी भवनमध्ये. ते मी फॉलो पण करते, पण खूप प्रमाणात नाही कारण खूप गडबडीचं लाईफ आहे. आणि ज्यूस घेते, सलाद खाते. वय आता 58 सुरू झालं, मला कुठलाही आजार नाही. याच्याचमुळे नाही हे मी ठामपणे सांगते, कारण मी मॉर्निंगचा ज्यूस घेते आणि सलाद खाते. एवढे 2 गोष्टी मी फॉलो करते. पण जेवण मी 2 टाईम करते कारण दिवसभर धावत राहावं लागते, थोडी एनर्जी पाहिजे म्हणून. पण आज 58 वर्षाची आहे, मला एक BP नाही, शुगर नाही, कोलेस्ट्रॉल नाही, काहीच नाही. आणि माझ्यापेक्षा ज्या माझ्या लहान बहिणी आहेत त्यांना हे सगळे आजार आहेत आणि त्या कशाच इथे आल्या नाही. मी सतत सांगत होती की हे तुमच्यासाठी एक पर्वणी आहे आणि तुम्ही इथे पोचा. पण आपण किती लोकांना सांगितलं तर तो जो येतो तो खरंच भाग्यवान असतो, हे मी ठामपणे सांगते. आणि स्नेहल आणि माझे जे जिजाजी आहे ते पडद्यामागचे हिरो आहे. ही जया फक्त इथे स्टेजवर असते आणि काळेसाहेब जे आहे ते पडद्यामागचे हिरो आहे, जे तुम्हाला चांगलं चांगलं अन्न खाऊ घालतात. त्यांचे पण मी आभारी आहे आणि स्नेहलचे पण खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. निंबोऱ्यातल्या शिबिराबद्दल सांग ना जरा. माझ्या माहेरी मला एक शिबिर घ्यायचं आहे. खूप दिवसाची प्रयत्न करत आहे, पण काही लोक असतात त्याला असे आडा घालणारे. पण मी ते रिटायर झाल्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही हे जयाला मी ठामपणे सांगते आणि जयासोबत रिटायरमेंट नंतर पूर्ण वेळ देईल हे पण ठामपणे सांगते.